कर्जमाफी योजनेची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यातल्या यादीमध्ये 68 गावातल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे। जिल्हा पातळीवरती सुद्धा कर्जमाफीचं काम आता सुरू करण्यात आलं आहे आणि किती शेतकऱ्यांना यामध्ये दिलासा मिळणार हा देखील प्रश्न आता उपस्थित झालेला आहे आणि यादीकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, राज्यातील सर्व पानंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय। आता पानंद रस्त्यांची नोंद 7/12 होणार, मोठी घोषणा। 2017च्या कर्जमाफीचा गाजावाजा, पण 6,56,000 शेतकरी अजून देखील वंचित आहेत। शासनाच्या लेखी उत्तरातून उघड, 8 वर्षानंतर देखील अपूर्ण अंमलबजावणी। 2.5 लाखांवर शेतकरी 2026 म्हणजेच की येणाऱ्या कर्जमाफीपासून वंचित राहणार। 5 लाख शेतकऱ्यांकडून ॲग्रिस्टेक ॲपमध्ये नोंदणी, प्रशासनाकडून नोंदणी करण्याचे आवाहन। शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे त्वरित काढावीत, अन्यथा कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते। तब्बल वर्षभरानंतर लिंबांच्या भावामध्ये तेजी आली, 100 रुपये एवढी किलोमागे भाववाढ झाली आहे। धान खरेदीची मर्यादा संपली, 50,000 शेतकरी संभ्रमात, शासन निर्णयाकडे लक्ष। 31 मार्चपर्यंत शासकीय धान खरेदीची मुदत। 14 वर्षांवरील मुलींना HPV लस मोफत मिळणार, लवकरच मोहीम सुरू। आरोग्य विभागांचा गर्भाशयमुख कर्करोगाविरुद्ध एल्गार, पुढील आठवड्यात लसीकरण। कलिंगडाचे म्हणजेच की टरबुजाचे भाव गडगडले, 10 दिवसातच दर 40 रुपयांवरून 10 रुपयांवर। लागवडीसाठी एकरी येतो 60,000 रुपयांचा खर्च। हमी दराने हरभरा खरेदी नोंदणी सुरू आहे, तुरीला मात्र अल्प प्रतिसाद। अफवांकडे दुर्लक्ष करा, पंपावर गर्दी टाळा, जिल्हा प्रशासनाने पत्राद्वारे आवाहन केले। पेट्रोल डिझेलचा साठा उपलब्ध आहे, पेट्रोल पंपावर गर्दी टाळावी। अर्थसंकल्पात संत्रा प्रक्रिया प्रकल्पासाठी फक्त घोषणांचाच पाऊस, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात। थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती तयार कधी होणार? शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी शासनाच्या सहकार विभागामार्फत जून 2025 अखेरपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे। बाजारामध्ये देखील वाढणार कापसांचा भाव, हमीदराने खरेदीस मुदतवाढ। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, सध्या कापसाला प्रति क्विंटल 7,000 ते 7,200 रुपये भाव मिळत आहे। स्मार्ट वीज मीटरचा वेग, 2 लाख ग्राहकांना अचूक बिलांसह सवलत। परिमंडळामध्ये स्मार्ट मीटर बसविण्यामध्ये लातूर जिल्हा आघाडीवर, दिवसा वीज वापरामुळे मोठी सवलत। 30 जूनची कर्जमाफी जाहीर, पण निकष नियम कुठे? नियमित शेतकरी संभ्रमात, 31 मार्चपूर्वी कर्ज भरावी की थांबावी? शासनाने तात्काळ धोरण जाहीर करण्याची शिवसेनेची मागणी। निसर्गाचा मारा, भावामध्ये हार, मका उत्पादकांना फटका। हमी भावापेक्षा 800 रुपयांनी कमी दराने विक्रीची शेतकऱ्यांवर नामुष्की। आतापर्यंत थांबलेल्यांनाही जेमतेम 1,500 ते 1,600 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे। कांद्याचे दर मोठ्या प्रमाणामध्ये घसरले, बाजारभाव कधी वाढणार? स्वाधार योजनेतील विद्यार्थ्यांनी 20 मार्चपूर्वी अर्जांची त्रुटी पूर्तता करावी। 20 मार्च नंतर कोणतीही त्रुटी पूर्तता स्वीकारली जाणार नाही। तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही। ई-पीक पेरा नोंदणीसाठी ऑफलाईन फोटो अपलोडची सुविधा, 55 दिवसातच करावी लागते नोंदणी। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, 30 जूनपर्यंत होणार कर्जमाफी। कृषी मंत्री भरणीची, विधान परिषदेमध्ये मोठी घोषणा। उन्हाळी पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढला कल, जिल्ह्यांमध्ये पेरा आता वाढणार। 23,000 हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणीचा अंदाज, शेतशिवारात लगबग वाढली, 10,000 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली। बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट। नाफेडमार्फत तूर हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू, किमान आधारभूत दरानुसार होणार धान्य खरेदी, थेट बँक खात्यात रक्कम जमा होईल। 8,000 रुपये प्रति क्विंटल तुरीचा हमीभाव आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढीच्या अफवांमुळे पेट्रोल पंपावर वाहनधारकांचे युद्ध, अनेक पंपावर वाहनधारकात भांडण। शहरातील अनेक पेट्रोल पंप इंधन नसल्याने बंद। शेतकऱ्यांना कृषी पुरस्कारासाठी आता घरबसल्या अर्ज करा, कृषी विभागांचे आवाहन। हरभरा काढणीला वेग, मात्र उत्पादनामध्ये तफावत, बदलत्या हवामानाचा फटका। कढीपत्ता महागला, 25 रुपयांना एक जुडी। गृहिणीचे बजेट कोडंबले, 15 दिवसांपासून आवक घटली।
मार्चच्या पहिल्याच आठवड्यामध्ये उन्हाचा कडाका, मुख्य बाजारपेठेसह चौकांमध्ये सुकसुकाट, शेतीच्या कामांना सकाळी प्राधान्य, पारा 37 अंशावर. प्रदूषणाने प्राणवायू जीवघेणा, फुफ्फुसांच्या कर्करोगांचा धोका, मुंबईमध्ये 57% रुग्णांना प्रदूषणाचा फटका, सरकारचा धक्कादायक खुलासा. रमजानमध्ये सुकामेवाला आला भाव, खजूर 2000 रुपयांपर्यंत बाजार दर या ठिकाणी बघू शकतात. नांदेड गोवा विमानसेवा 31 मार्चपर्यंत, नागपूर सेवा पूर्ववत होणार. केळींवर पनामाचे सावट, 12 गावांमध्ये शिरकाव, भुसावळ येथील प्रकार. निराधार श्रावण बाळांचे हजारो दिव्यांग लाभार्थी चौकशींच्या फेऱ्यामध्ये, UDID नसल्याची माहिती समोर, दिव्यांग कल्याणने मागितला अहवाल. भरपाईची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर, तहसील प्रशासनाचा दावा. 7628 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल तयार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच हे अनुदान जमा होणार. तुम्हाला मेसेज आला आहे का? लाडकी बहीण योजनेचे जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये जवळपास सर्वच महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले असून त्यांना या संदर्भात मेसेज मोबाईलवर अशा प्रकारे प्राप्त झाले आहेत. तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही थेट तुमचे बँक अकाउंट चेक करू शकतात. या दरम्यान ज्या महिलांची EKYC करताना चूक झाली असेल त्यांना 31 मार्चपर्यंत चूक दुरुस्त करता येणार. पाणीपट्टी थकीत करदात्यांना 50% सवलत, यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट. त्रुटी दूर केली का? नाहीतर तुमच्या या सवलती होतील बंद. प्रशासनाने काढले आदेश. 100% उद्दिष्टपूर्ती का झाली नाही? शालेय विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचा प्रश्न अधिकच जटिल बनला आहे. विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचण येत आहे. पोट हिश्श्याची 200 रुपयामध्ये आता मोजणी होणार. भूमी अभिलेखांच्या संपामुळे मोजणीमध्ये अडथळा, शेकडो मोजणी अर्ज प्रलंबित. रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिक महिलांना सवलत मिळण्याची प्रतीक्षा. किती सवलत मिळणार? एप्रिलपासून सवलत लागू होण्याची चिन्हे सध्या केवळ चर्चाच. पीक विमा पंचनामे व मॅपिंग प्रक्रियेमध्ये त्रुटी, शेतकऱ्यांना न्याय द्या. तक्रारीकडे दुर्लक्ष न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची म्हणजेच की क्षेत्राची फेरतपासणी करण्यात यावी. किसान सभेची मागणी. सावधान, ATMद्वारे पैसे काढताना होऊ शकते फसवणूक. ATMची अदलाबदल करून खाते साफ करण्यात आले. अनोळखी व्यक्तीला ATM कार्ड देऊ नका. स्मार्ट मीटर थकीत, ग्राहकांना पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित. 15 दिवसांपूर्वी सूचना देणे बंधनकारक. कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ग्राहकांची तक्रार. अमरावतीतून निघणार प्रकल्पग्रस्तांचा महाएल्गार मोर्चा, 10 मार्चला आयोजन. प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय. पोलीस पाटील भरती 2026ची निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. आंबा फळबाग पाहणीसाठी कृषी अधिकाऱ्यांची बांधावर भेट. शेतकऱ्यांसह आधुनिक तंत्रज्ञान, छाटणी व रोग नियंत्रण यावर केले मार्गदर्शन. सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण. सोन्याच्या दरात आज एका दिवसामध्ये 1600 म्हणजेच की 1600 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. तर यामध्ये गेल्या 5 दिवसात जवळपास 8000ची घसरण झाली. त्यामुळे सोन्याचे 24 कॅरेटचे थेट 1,70,000वर गेलेले भाव म्हणजेच की सोने गेल्या 5 दिवसात 1,62,000 रुपयांवर आले आहेत. मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमसाठी 1,49,000 रुपये भाव, तर 18 कॅरेट सोन्याचे भाव 1,22,000वर गेले. शेत जमिनीवर आता तुम्हाला बांधकाम करता येणार. NA साठी आता परवानगी नाही लागणार. राज्य शासनाने घेतला महत्त्वाचा निर्णय. आता एकर कमी शुल्कामध्ये मिळणार आकर्षक परवानगी. आजपर्यंत स्लॉट बुकिंग, 15 मार्चपर्यंत खरेदी. बुधवारपासून स्लॉट बुकिंग सुरू.